तर नाना पटोलेंबाबतच्या व्हायरल चॅटवरून वंचित आक्रमक झाली आहे। वंचितला सोबत घ्यायचं नाही तर तसं जाहीर करा असं वंचितकडून म्हटलं गेलंय। पत्रकारांच्या चॅट स्क्रीनशॉटच्या वंचितकडून या शॉटचा हवाला दिला गेलाय। काँग्रेसला वंचितशी आघाडीत करायची नाही का असा सवाल देखील वंचितकडून उपस्थित केला गेलाय। वंचित बहुजन आघाडीने नाना पटोले यांना काही जाहीर सवाल देखील उपस्थित केलेत। जे काँग्रेसच्या पोटात होतं तेच त्यांच्या ओठात आता काल आलेलं आहे। दोन पत्रकारांमधील चॅटचे जे स्क्रीनशॉट आता व्हायरल झालेले आहे त्यात स्पष्टपणे नाना पटोले यांनी सांगितल्याचं दिसतंय की काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार नाही। काँग्रेसचं किंवा नाना पटोलेंचं हे मत आत्ताचं नाही आहे, तर हे यांची पूर्वीपासूनची स्ट्रॅटेजी आहे। त्याच्यामुळेच 1 सप्टेंबर 2023 रोजी मल्लिकार्जुन खरगेंना लिहिलेल्या पत्राला आजतागायत त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे आणि एकही काँग्रेसचा नेता हा वंचित बहुजन आघाडीबाबत सकारात्मक बोलायला तयार नाही आहे। मग ते विजय वडेट्टीवार असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील यांच्यातील तुच्छता भाव हा सातत्यानं आम्हाला दिसून येत आलेला आहे। त्यामुळे काँग्रेसने आता नाटक करण्यापेक्षा उघडपणे जाहीर करावं की त्यांना वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं नाहीये। मध्ये जी ऑडिओ व्हायरल होते त्यावरती वंचित बहुजन आघाडी सोशल मीडियावर व्हायरल कोणासोबत बोललो नाही, काही त्या विषयाला घ्यायचं त्याच्यावर चर्चा पण होऊ शकत नाही, त्याच्यामुळे तो भाग नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।